मेडिकल इन्फ्लेशन दीस आणि दीस सट्टे तसा आणि किती आज किती एक एपेंडिसायटिसची सर्जरी जाय तर जाल्यार 1 लाख रुपये जायजे तेंत जर तर आणि एक 10 वर्षांनी एपेंडिसायटिस सर्जरी जाय तर जाल्यार लगभग 2 ते 3 लाख रुपये खंडेच तर जायचे तर हे जर तर हाच्या पर्यंत म्हाका तितले पैसे जाय तर एक सर्जरीक जाय तर जाल्यार म्हणजे हेल्थ इन्शुरन्सांत बरें कवरेज आसूंक जाय जायते पोटी हेल्थ इन्शुरन्सचे बेज कवर उणे आसत तर जाल्यार जायतीं जाणां उण्या मोलाक टॉप अप प्लॅन घेतला जर तर तुम्ही टॉप अप प्लॅन व सुपर टॉप अप प्लॅन घेतला तर जाल्यार दयकर्न कमेंट सेक्शनान घाला वा जर तर तुमका असलेंच एक टॉप अप प्लॅन सुपर टॉप अप प्लॅन जाय तर जाल्यार आय नीड सुपर टॉप अप प्लॅन म्हणून सांगून हांगासर कमेंट सेक्शनान घाला आम्ही या आमच्या हांगा दिल्ल्या नंबराक कॉन्टॅक्ट करा तुमका जाय असते सारकी माहिती देऊन सारखे प्लॅन घेऊन आम्ही तुमका कुमो करतल्या आता विषयाक या जायती जणांनी गमनान दोरी नसताना टॉप अप प्लॅन घेतला जावंक पुरो पूण टॉप अप आणि सुपर टॉप अप प्लॅनाक फरक कसलो हाच्यात काल म्हणी डिफरन्स आसा वा ना हाच्या विशयंत आज डिस्कस करूया जर तुम्ही टॉप अप व सुपर टॉप अप प्लॅन घेतला तर तांतू एक गरजेचो विषय तुम्ही गमनान दवरूंक जाय डिडक्टेबल म्हणून सांगल्यार हर एक प्लॅनांत तुमचे डिडक्टेबल कितले मनी सारतात म्हणून सांगल्यार सुरवेर हर एक बिल येताना तुम्ही पहिले तुमच्या हातान तावन कितले पैसे तुम्ही घालतात म्हणून सांगून म्हणून सांगल्यार जावंक पुरो तुमच्याकडे इन्शुरन्स पॉलिसी दुसरी आसूंक पुरो वा खंय तावणी तुमच्या हातांतले पैसे घालतात सुरूचे बिल्लांतले तितले पैसे तुम्ही घालूंक आसा ताका म्हणटात डिडक्टेबल आणि त्याच्या उपरांत सम इन्शॉर्ड दितात म्हणून सांगल्यार ताच्या वयर जे कितें बिल आयला ते बिल तुमका पावित करतात आणि हाका प्रीमियम मस्त उणे असता तुमच्या नॉर्मल बेज प्लॅनाचे की तर कित्या खातीर कित्याक म्हणून सांगल्यार बिल येतना सुरूचे जावंक पुरो तुमका हर एका वर्सात एकच बिल येवंक पुरो वा 2 बिल्लां येवंक पुरो पूण सुरूचे बिल तुम्ही हातांतले घालीजे जाल्ल्यान कंपनीक चड बर्डन पडना कित्याक थोडे फावटी एकच बिल आयला जावंक पुरो आणि 5 लाख वयर बिल ना तर जावंक पुरो ते जाल्यार कंपनीक तांचो लाभ असता त्या खातीर उण्या दरार टॉप अप व सुपर टॉप अप प्लॅन दितात आणि आता हांगा गमनान दवरीचे टॉप अप प्लॅनाक आणि सुपर टॉप अप प्लॅनाक फरक असलो टॉप अप प्लॅनांत हर एक तुमच्या बिल्ला वेळार डिडक्टेबल डिडक्ट करतात तेंचो सुपर टॉप अप प्लॅनांत सगळ्या वर्सांत एक पोटी मात्र डिडक्टेबल कन्सिडर करतात तर पुढे असतो टॉप अप प्लॅनाचे डिफरन्स हांव हांगासर एक एग्जाम्पल दिता तुमका जिंत्या तुम्ही 5 लाख डिडक्टेबल घेतला आणि 5.5 लाखाचे टॉप अप प्लॅन घेतला आणि हे जाऊन असा टॉप अप प्लॅन चिंत्या तुमचे फर्स्ट क्लेम आयले 15 लाख रुपये आणि या तुमच्या टॉप अप प्लॅनांत तुम्ही किती करतात की म्हणून सांगल्या फर्स्टचे 5 लाख रुपये तुम्ही दिवंक आसात जावंक पुरो तुम्ही तुमच्या आदल्या पॉलिसी तावन दिले वा तुम्ही आतां तावन गेले तेही सारे ना पूण 5 लाख वयर तुमचे फर्स्ट बिल 15 लाख जाल्ल्यान एडिशनल 10 लाख रुपये ते तुमच्या पॉलिसी तावन दितात चिंत्या त्याच वर्सा आणि एक बिल आयले 20 लाख रुपयांचे तर हांगा कशे कन्सिडर करतात हांगाही तुम्ही परत 5 लाख रुपये तुमच्या हातांतले घालूंक आसात एडिशनल 15 लाख रुपये तुमका तुमच्या टॉप अप प्लॅनांत तावन दितात म्हळ्यार हांगा जर तर 2 बिल्लां आयली 3 बिल्लां आयली 4 बिल्लां आयली कितली बिल्लां आयल्यार हर एका बिल्लांत पहिले 5 लाख रुपये ते डिडक्टेबल असले ते तुम्ही तुमच्या हातांतले घालूंक आसात हे जाऊन असा टॉप अप प्लॅन तर सुपर टॉप अप प्लॅन कशे वर्क जाता सुपर टॉप अप प्लॅनांत हर एक पटी 5 लाख डिडक्टेबल वा तुमचे कितले डिडक्टेबल अमाउंट आसा ते डिडक्टेबल करी जाय म्हणना वर्साक एक पटी केल्यार पावता चिंत्या सेम केस हांगासर 5 लाख डिडक्टेबल 45 लाख सुपर टॉप अप प्लॅन तुमच्याकडे आसा चिंत्या पयलींची क्लेम सेम 15 लाख रुपये आयले फर्स्ट 5 लाख रुपये तुम्ही हातांतले घालीचे एडिशनल 10 लाख रुपये कंपनी पे करता चिंत्या सेकंड बिल आयले 20 लाखाचे हांगा एंटायर 20 लाख रुपये तुमचे सुपर टॉप अप प्लॅन तावन दितात कित्याक सेकंड टाइम
परत तुम्ही तुमच्या हातांतले गालीज जाई म्हण ना, हे जाऊन असा सुपर टॉपअप प्लॅन. जर तर तुम्ही पैसे उणे जातात म्हणून सांगून तो टॉपअप प्लॅनाक वशात तर जाल्यार असली परिस्थिती आयिल्ल्या संदर्भार तुमका कष्ट काडचे पडतात. त्या खातीर जर तर तुम्ही टॉपअप प्लॅन घेतला तर जाल्यार आजच वचा तुमचे टॉपअप प्लॅन चेकअप करा आणि ते टॉपअप वा सुपर टॉपअप म्हणून तुम्ही गमनान दवरा. तर तुम्ही विचारूंक परो खंयचे प्लॅन सूक्त. तुम्ही म्हजे कडेन विचारशात तर जाल्यार म्हजी अभिप्राय बेज प्लॅन बरें प्लॅन घेया. कित्याक हांगा टॉपअप जावंक पुरो, सुपर टॉपअप जावंक पुरो, बेज प्लॅन करतना कशें तुमचे वेटिंग पिरियड आसा तशेंच तुमकां हांगासरी वेटिंग पिरियड आसा. तितले मात्र न्ही, तुमचे रूम रेंटांत डिफरन्स आसता. चिंत्या तुमकां बेज प्लॅनांत तुम्ही एक 10 लाखाचे प्लॅन खान गेला आणि ते 10 लाखाचे प्लॅनांत रूम रेंट लिमिट ना. पण तेंत सुपर टॉपअप प्लॅनांत तुमकां रूम रेंट मे बी लायक एक डबल शेअरिंग रूम असा म्हण चिंत्या. तसले रूम यातही पर डे चार्जेस 5,000 म्हणून सांगून तसे काय म्हणी बरयला तर जाल्यार ते जाल्यार तुम्ही एक बिल म्हणटना ते सगळे एका कितले 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 दीस हॉस्पिटलांत असता तितले दिसाचे बिल जावन असता. चिंत्या फर्स्टचे बिल तुमच्या बेज प्लॅनांत कवर जाले आणि सेकंड बिल टॉपअप प्लॅनांत कवर जाता जाल्यार जर तर तुमकां तुम्ही रूम शिफ्ट करूंक कष्टांचे पडटले. सो त्या खातीर तुमकां असले संदिग्ध परिस्थिती येवनूच तर जाल्यार तुम्ही बेज प्लॅनांत तुमकां बरें कवरेज असचे, बरें बेनिफिट्स असचे आणि सांगतच नो क्लेम बोनस चड असचे जर तर तुम्ही घेतले तर जाल्यार टॉपअप प्लॅनाक वेची गरज आसना. तशें मात्र न्ही, जायते पोटी कंपनींत टॉपअप प्लॅन कित्याक घेतात गे म्हणून सांगला म्हाका कंपनींत इन्शुरन्स आसा आणि ते म्हाका यूज करीत गरज पडल्यार मात्र हांव यूज करता म्हणून कान घेता. सेम वे कंपनीचे तुमच्या पॉलिसीचे कंडिशन्स कसले आणि ह्या पॉलिसीचे कंडिशन्स कसले डिफरन्स आसा तर जाल्यार तुमकां मुखार कष्टांचे जातले. सो त्या खातीर तुम्ही हे 3 संगती गमनात दवरिचे. वेटिंग पिरियड, तुमचे रूम रेंट आणि तुमचे कंपनीचे बेस आणि टॉपअप प्लॅन कसे आसा, ताचे फीचर्स कसे आसात हे गमनात दवरून तुम्ही सारकी एक हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेजय म्हण म्हजी कलते विनंती जावन आसा. हांव डॉक्टर मरिया ब्रह्मणा, चार्टर्ड वेल्थ मॅनेजर आणि फायनान्शियल कोच. जर तर तुमकां हेल्थ इन्शुरन्स विशयांत सारकी माहिती घेवंक जाय, आम्ही येदोळूच आमच्या वीक 3 आमच्या फायनान्शियल लिटरसी प्रोग्रामांत सविस्तार जाऊन हाच्या विशयांत डिस्कशन केला. आणि जर तर तुम्ही फायनान्शियल लिटरसी प्रोग्रामाक एनरोल करतात तो रेकॉर्डिंग येदोळूच आमच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमात आसा आणि सिस्टमॅटिक वेंट एक फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम प्रारंभ केला आणि हर एक टॉपिक्स जे किती गरजेचे असतात ते हर एक टॉपिक आम्ही डिस्कस करता. जर तर तुम्ही एनरोल करू ना, आजच एनरोल करा. वेळ उतरो नसो ना, तुम्ही सुरसुर नाकात आणि मागीर आम्ही जे जायते मिस केले म्हणून सांगून बेजार पावू नाकात. तुम्ही येदोळमस सबस्क्राईब करू ना तर जाल्यार देखील हो व्हिडिओ सबस्क्राईब करा. जाता तितल्या लोकांक जाल्यार आमच्या कोंकणी लोकांक हाच्या विशयांत माहिती दिवंक तुमचे एक ल्हानशे प्रयत्न करा आणि जायत्या लोकांक हाचे ताण उपकारा पडच्या बरी करा. देव बरें करूं. परत मेळटा आनी एका व्हिडिओ.